केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली। लोहगड सोडून सिया आणि चेतननं इतर ठिकाणांचीही पाहणी केल्याची माहिती समोर आली। केतनची हत्या करण्यासाठी लोणावळ्यातील अनेक ठिकाणांची पाहणी केल्याची माहिती आता समोर आली। केतनला स्लो पॉयझन देण्याचाही अन्य वेळेला प्लान होता। पश्चिम विदर्भामध्ये बोगस बियाणं प्रकरणात 75 एफआयआर दाखल करण्यात आल्यात। अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाण्यामध्ये ही कारवाई करण्यात आली। 12,000 तक्रारी, 13,000 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत 3 कोटींचे बोगस बियाणं जप्त करण्यात आले। शिंदेच्या शिवसेनेचा नेता सागर बेग आणि त्याचा भाऊ सोनू बेगवर आर्म्स ऍक्ट अनुसार जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सागर बेग आणि सोनू बेगनं बंदुकीचा धाक दाखवत महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। बेग टोळीतील बाळू साळवेवरती देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सागर बेग, सोनू बेग आणि बाळू साळवेवर गुन्हा दाखल करण्यात आला। शिंदेच्या शिवसेनेचा नेता आणि हिंदुत्ववादी नेता सागर बेगच्या भावावर देखील पोस्को अंतर्गत आता गुन्हा दाखल आहे। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबई या हत्या प्रकरणामध्ये बेग टोळीवर गंभीर आरोप करण्यात आले। तर रायगडच्या महाड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अवघ्या काही तासात शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झालंय। कोकणासह राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनानं आवाहन जे आहे ते केलेलं आहे। तर राधानगरी धरणाच्या पॉवर हाऊसमधून 300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। टप्प्याटप्प्यानं 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार। भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झालेला आहे। अमरावती शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। पुढील 24 तासांमध्ये हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनधारकांचे हाल पाहायला मिळतात। आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्गालगत खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे। रत्नागिरी जगबुडी नदीत मॅगीनं भरलेला कंटेनर कोसळला। अपघातानंतर कंटेनर नदीच्या प्रवाहात काही अंतर वाहत जाऊन अडकलेला आहे। कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात मॅगीची पाकिटं असल्यानं नदीपात्रामध्ये ती वाहून गेल्या। चालकाचा शोध सुरू आहे। कंटेनरमध्ये चालका व्यतिरिक्त आणखीन कोणी प्रवास करत होतं का याबाबत अद्याप अधिकृत माहिती जी आहे ती मिळालेली नाही।